नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे। मी आज आपल्याला पार्टनरशिप डीड म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती मिळून व्यवसाय करतात तेव्हा त्या व्यवसायासाठी जे लिखित करारपत्र केले जाते त्यालाच पार्टनरशिप डीड असं म्हटलं जात असतं। हा करार भागीदारांचे हक्क, जबाबदाऱ्या, नफा तोटा वाटप आणि व्यवसायाचे नियम ठरवत असतो। इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 या कायद्यांतर्गत केला जात असतो। सेक्शन 4, 11, 13 आणि 18 नुसार पार्टनरशिपची व्याख्या, करार वाटप आणि फर्मचा एजंट या सर्व गोष्टी यामध्ये येतात। पार्टनरशिप डीड म्हणजे व्यवसायाचे नाव व पत्ता व सर्व पार्टनर्सची नावे व त्यांची माहिती ही असली पाहिजे। प्रत्येकाचा भांडवलाचा हिस्सा, नफा व तोटा कसा वाटायचा याबद्दल लिहिलेले असले पाहिजे। कोणाची काय जबाबदारी आहे, तसंच पार्टनर्सचा कोणत्या पार्टनर जर काढायचं असेल त्याबद्दलची माहिती लिहिलेली असली पाहिजे। नवीन घ्यायचा असेल पार्टनर त्याबद्दलही नियम यात लिहिलेला असला पाहिजे। वाद झाल्यास काय प्रक्रिया करायची ते देखील यात ॲड केलेलं असलं पाहिजे। फॉर्म बंद करायचे असल्यास काय करायचं या देखील त्याच्यात सगळी माहिती लिहिलेली असली पाहिजे। पार्टनरशिप डीड म्हणजे पूर्णपणे सर्व विश्वासाने लिखित करार केलेला असला पाहिजे, तो गरजेचा आहे। पार्टनरशिप डीड नसेल तर नफा तोट्यात वाद होतो, तसंच पार्टनरची फसवणूक होऊ शकते। मग कोर्टात हक्क सिद्ध करणे कठीण होत असतं, त्यामुळे व्यवसायात मोठे कायदेशीर धोके होऊ शकतात। यासाठी तुम्ही तोंडी करारपत्र कधी करू नका, हा व्यवसायास धोका निर्माण करू शकत असतो। पार्टनरशिप डीड रजिस्टर करणे गरजेचे आहे, कारण पुरावा म्हणून तुम्हाला मजबूत कोर्टामध्ये हा पुरावा सिद्ध करता येत असतो। कोर्टात मान्यता त्याला मिळत असते। तसंच बँक खातं असेल, त्यात GST असेल, तुमचं ITI असेल, ITI साठी तुम्हाला उपयोगाचा होऊ शकतो। अशा पद्धतीने तुम्ही पार्टनरशिप डीड करताना ती लेखी करारामध्येच लिहिलेली गेलेली असली पाहिजे। दोन किंवा किती व्यक्ती असले तरी तुम्हाला पार्टनरशिप ही करता येत असते। आपल्याला ही पार्टनरशिप डीडबद्दल माहिती कशी वाटली नक्की मला सांगा। तसंच माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर देखील करा। धन्यवाद।